नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोहिनूर करिअर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. बघा, आज येणारा राज्यसेवा असेल आणि कंबाईन असेल, या दोन्हीसाठी पण आपण चालू घडामोडी बघणार आहोत. अतिशय व्यवस्थित आणि एकदम मुद्देसूद आणि जे एक्झामला येणार आहे तेच बघणार आहोत. याच्यात कोणताही पापड पसारा आपण घेणार नाही, ते लक्षात असू द्या. बघा, आता आपण सुरुवातीला राजकीय घडामोडी घेणार आहोत. कोणत्या? राजकीय तर राजकीय घडामोडी घेणार आहोत आपण, ते बी एक्झाम पॉइंट नुसारच. राजकीय घडामोडीमध्ये बघा, आता पहिला मुद्दा बघा काय पाहणार आहोत आपण, तर नारी शक्ती वंदन विधेयक. नारी शक्ती वंदन विधेयक. बघा मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. आता बघा, नारी शक्ती वंदन विधेयक कशासाठी संबंधित आहे, तर आता आपले लोकसभा असेल आणि राज्याच्या विधानसभा असतील, यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात येणार आहे. तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर बघा, तर ह्याच्यात काय केलंय माहिती का, तर केंद्र सरकारनं 106वी घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती विधेयक किती आहे, तर 128 विधेयक आहे. हे खूप महत्वाचं आहे पहा. आणि हे आरक्षण कधी लागू होणार आहे, तर ते आरक्षण लागू होणार आहे पहा 2026 आपले डिलिमिटेशन कमिशन नंतर आपल्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, त्याच्यानंतर हे लागू होणार आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन विधेयक हे लक्षात असू द्या. बघा, याला 20 सप्टेंबरला लोकसभेत मान्यता भेटली आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मान्यता भेटली आणि 28 सप्टेंबरला आपल्या राष्ट्रपतीने याच्यावर साईन केली आणि हे अधिनियम पारित झालेला आहे. फक्त हे लागू आणखी झालेला नाही. ही घटना दुरुस्ती 2026 नंतर लागू करण्यात येईल ही शक्यता आहे. बघा, आता दुसरा महत्वाचा मुद्दा बघा मित्रांनो. बघा, अविश्वास प्रस्ताव जे आता मोदी सरकारवर काँग्रेसनं पाठीमागे अविश्वास प्रस्ताव आणला होता, ते अविश्वास प्रस्ताव किती होता, तर अविश्वास प्रस्ताव होता 28वा. स्वातंत्र्यानंतरचा 28वा अविश्वास प्रस्ताव होता. हा काँग्रेस सरकारने आणला होता. बघा, सर्वाधिक अविश्वास प्रस्ताव जर आपण बघितलं तर इंदिरा गांधी यांच्यावर 15 अविश्वास ठराव दाखल झाले. किती? 15. तर पहिल्यांदा कोणा दाखल होता, तर पंडित नेहरूवर झाला आणि जे के कृपलानी यांनी केलता. कोणी केलता? जे के कृपलानी यांनी पंडित नेहरूवर पहिल्यांदा दाखल केलता. हे पण खूप महत्वाचं आहे पहा. बघा, अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी लोकसभेतील 50 सदस्याचं अनुमोदन लागतं. किती? 50 सदस्याच्या स्वाक्षरीने आपल्या लोकसभेच्या अध्यक्षाकडे द्यावा लागते. त्यानंतर हा अध्यक्ष ठरवतात तो घ्यायचा का नाही चर्चेला. हे खूप महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा मित्रांनो, त्याच्यानंतरचा आहे आपला आम आदमी पक्ष आहे. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटला आहे. कोणता? आम आदमी पक्षाला. आणि 3 राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कॅन्सल केलेला आहे. सध्या राष्ट्रीय पक्ष किती आहेत, तर आपल्या देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. हे पण खूप महत्वाचं आहे. तर आपण बघू सध्या कोणते कोणते राष्ट्रीय पक्ष 6 आहेत ते बघू आपण. ते पण खूप महत्वाचं आहे. बघा, 3 राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कॅन्सल झालाय. 3. तर ते कोणते आहेत बघा, आपल्या महाराष्ट्रातील शरद पवार केंद्र साहेबाचा एनसीपी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष याचा एक दर्जा कॅन्सल केला आणि तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस, या 3 पक्षाचा दर्जा कॅन्सल केलेला आहे आयोगानं. आता बघा, आता किती राष्ट्रीय पक्ष? 6 राष्ट्रीय पक्ष कोणते कोणते आहेत ते पाहू आपण. तर 6 राष्ट्रीय पक्ष आहेत पहा. पहिला आहे आपला काँग्रेस. नाही वाटते. पहिला आहे काँग्रेस. दुसरा कोणता आहे? दुसरा आहे भारतीय जनता पक्ष. काँग्रेसची स्थापना कधीची? ते 1885 ची. भारतीय जनता पक्षाची कधीची? तर 1880 ची. तिसरा पक्ष कोणता आहे? तर एनएनपी ची स्थापना याने केलेली आपले पी ए संगमा यांनी केलेली. ते एक पक्ष झाला. आणखी एक पक्ष आहे ते म्हणजे आम आदमी पक्ष. आम आदमी पक्षाला 2012 स्थापना आहे. अरविंद केजरीवालने स्थापना केलेली, त्याला पण राष्ट्रीय पक्ष दर्जा आहे. तर असे एकूण. आणि बहुजन समाज पार्टी स्थापना कधीची? तर 1984 ची. हे पण महत्वाचं आहे. हे पण सध्या राष्ट्रीय पक्ष आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा, आपल्या देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तर ते किती न्यायाधीश आहेत? तर ते आहेत 47 न्यायाधीश. किती? 47 न्यायाधीश आहेत. हे पण महत्वाचं आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना आहे 1862 ची. किती? 1862 ची. हे पण महत्वाचं आहे. बघा, ह्याच्या आधी एक न्यायाधीश झाले, ते पण का महत्वाचे आहेत? 46 न्यायाधीश का महत्वाचे आहेत? कारण त्यांचा कार्यकाळ फक्त 3 दिवसाचा होता. ते कोणते आहेत? तर न्यायमूर्ती धनुका. त्यांनी फक्त 3च दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे.
बघा आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर येणाऱ्या कंबाईनला किंवा राज्यसेवेला डेफिनेटली एक प्रश्न येणार म्हणजे येणार. का महत्वाचा मुद्दा आहे तर बघा, महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक जे आहे ते महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक याच्या अगोदर पण आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्र लोक आयुक्त कायदा करणार पहिलं राज्य आहे ओडिशा, पण लोक आयुक्त कायदा करून त्याची अंमलबजावणी करणार पहिलं राज्य आहे तर महाराष्ट्र आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. पण आता महाराष्ट्रानं काय केलेलं आहे तर आता महाराष्ट्रानं बघा लोक आयुक्त कक्षामध्ये कोणाला आणलेलं आहे तर लोक आयुक्त कक्षामध्ये सीएम आणि त्याचं मंत्रिमंडळ असं करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्यामुळे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. आता लोक आयुक्तचा विषय निघालता आपण लोकपालचं बी सांगून टाकू मित्रांनो. बघा देशाचे दुसरे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती अजय खानिलकर यांची निवड झालेली आहे पहा. हे पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. अजय खानिलकर बघा, केंद्रात लोकपाल कधी लागू झाला 2019ला. लोकपालचा कार्यकाळ काय असतो वयाची 5 वर्षे किंवा 70 वर्षे. हे पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपण बघा पहिले देशातील लोकपाल होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. कोण होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. हे पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. पिनाकी चंद्र घोष हे आपल्या देशाचे पहिले लोकपाल होते. हे दोन्ही पण पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. हे लोकायुक्त बघा महाराष्ट्र पहिलं राज्य ठरले आहे. सीएम आणि पूर्ण मंत्रिमंडळाचा लोकायुक्त कायद्यात समावेश केलेला आहे. हे पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर बघा आता नंतरचा पॉइंट बघू आपण कलम 370 ते रद्द केलं कलम 370 तर ते न्यायालयानं त्याचा निर्णय योग्य ठरवलेला आहे. त्यामुळे बघा हे पण लक्षात असू द्या. कधी आपण म्हणजे कलम 370 कधी रद्द केलं तर 5 ऑगस्ट 2019ला. कधी 5 ऑगस्ट 2019ला. हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो. बघा आणि नंतरचा एक पॉइंट जर सांगायचा राहिला तर बघा आपले जे पाठीमाग आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाने जे निवडणूक आयुक्त नेमण्याचा जे वाद झालता त्यावर सांगितलं होतं की बा एक आम्ही म्हणतो तशी कमिटी नेमा, पण पंतप्रधानांनी जे कायदा केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार बघा कोणती कशी कमिटी नेमली ती आपण पाहू. बघा निवडणूक आयुक्तासाठी कमिटी नेमण्यासाठी बघा ही आहे पीएम ने जे कायदा केला त्यानुसार आहे बघा. पीएम प्लस विरोधी पक्ष नेता आणि पीएम ने नेमलेला एक मंत्री आणि सरन्यायाधीश आपल्या काय निर्णय दिला की सरन्यायाधीश म्हणले होते न्यायालय म्हणलं होतं बा पीएम विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश. हे लक्षात असू द्या एवढंच, बाकी काय नाही. हे पण खूप महत्वाचं आहे. तर बघा आता हे झालं आपलं राजकीय आणि ह्याच्यात नंतर आपण बघा आर्थिक घडामोडी पाहू. आर्थिक घडामोडी पण खूप महत्वाच्या आहेत. आपण फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. जे एक्झामला येणार आहे तेच आपण पाहणार आहोत. महत्वाचे मुद्दा म्हणजे बघा आर्थिक घडामोडीमध्ये बघा परकीय व्यापार धोरण. आपले जे वाणिज्य मंत्री होते पियुष गोयल यांनी परकीय व्यापार धोरण जाहीर केलं. मित्रांनो हे स्वातंत्र्यानंतरच एकूण बघितलं तर 9वं परकीय व्यापार धोरण आहे आणि जर पंचवार्षिक बघितलं तर हे 6वं परकीय व्यापार धोरण आहे. पहिल्यांदा आपल्या देशात मुरलियार आयोग नेमला आणि 1980 ला 2 वर्षासाठी भारतानं परकीय व्यापार धोरण जाहीर केलं. पण ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान पी नरसिंहराव होते त्यांच्या काळात आपलं परकीय व्यापार धोरण 5 वर्षासाठी राबवण्यात आलं. पहिल्यांदा 1992 साली पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण राबवण्यात आलं पहिल्यांदा. बघा आता आपण परकीय व्यापार धोरण पाहू. परकीय व्यापार धोरण बघा परकीय व्यापार धोरण कधी लागू झालं 1 एप्रिल 2023 पासून लागू झालंय. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा 2 लाख कोटी आपण टार्गेट ठेवलेलं आहे व्यापाराचं. किती 2 लाख कोटी. हे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. बघा त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ऑइल इंडिया. आपली जी ऑइल इंडिया कंपनी आहे ना हिला काय भेटलाय महारत्न दर्जा भेटलाय पहा. महारत्न दर्जा हे पण खूप महत्वाचं आहे. महारत्न दर्जा कधीपासून दिला जातो तर 2010 पासून दिला जातो. हे पण बहुत महत्वाचं आहे बघा. आणि नवरत्न दर्जा असलेल्या कंपन्या किती सध्या तर ते आहेत 16. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा नेक्स्ट पॉईंट आहे बघा देशातील पहिले युपीआय एटीएम. देशातील पहिले युपीआय एटीएम कुठे स्थापन झालंय. युपीआय एटीएम
तर मुंबई या ठिकाणी झाले. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. मुंबई या ठिकाणी स्थापन झाले, हे पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. नंतरचा पॉईंट बघा, पीएम मित्र पार्क. पीएम मित्र पार्क आपल्या देशात 7 ठिकाणी स्थापन करण्यात आले. किती? 7. तर त्यातीलच एक आपल्या अमरावतीमध्ये होणार आहे. हे पण एवढा मुद्दा लक्षात असू द्या. आणि हा टेक्सटाईल पार्क होणार आहे, हे पण खूप महत्वाचं आहे. नंतरचा मुद्दा आहे बघा, इजिप्त हा देश न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झाला आहे. कोणता? इजिप्त. मग त्यामुळे न्यू डेव्हलपमेंट बँकेची सदस्य किती झाली? सध्या 9 सदस्य संख्या झाली. पहा, न्यू डेव्हलपमेंट बँक कोणती आहे? तर ब्रिक्स जी संघटना आहे, कोणती? ब्रिक्स या देशासाठी कार्य करणारी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. हा पण मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधीची? तर ती आहे 2014 ची, आणि 2015 ती लागू, म्हणजे त्याचं कार्य सुरू झालं. हे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. आता आणि बघा, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आता बघा, आपल्या चलनातून 2000 रुपयाची नोट वगळण्यात आली. किती? 2000 रुपयाची. कधी वगळण्यात आली? तर हा पण महत्वाचा मुद्दा आहे. 19 मे 2023. बघा, 19 मे 2023 नरेंद्र मोदीने 2000 रुपयाची नोट आपल्या चलनातून बंद केली, म्हणजे बाद केली. आणि बघा, 8 नोव्हेंबर 2016 आपण काय केलं? तर 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्या. 500 आणि 1000, आणि काय केलं? 2000 ची सुरू केली. मग परत आपण 2000 ची बंद केली. असं झालेलं आहे सध्या. बघा, ह्या पण पॉईंट लक्षात असू द्या. नंतरचा पॉईंट बघा, इलेक्ट्रॉनिक निर्यात. इलेक्ट्रॉनिक वस्तूची निर्यात होते. इलेक्ट्रॉनिक निर्यात मध्ये देशात तामिळनाडू या देशात पहिला क्रमांक राज्याने पटकावला आहे. तामिळनाडू, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर आहे युपी, त्यानंतर आहे कर्नाटक, हे पण लक्षात असू द्या. बघा आता मित्रांनो, याच्यानंतरचा पॉईंट हेरी IMT आहे. कारण बघा, 16वा वित्त आयोग. कोणता? 16वा वित्त आयोग खूप महत्वाचा आहे. 16वा वित्त आयोग खूप महत्वाचा आहे. कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, एक प्रश्न याच्यावर डेफिनेट येणार म्हणजे येणार. नक्कीच तुम्हाला याची गॅरंटी देतो मी. बघा आता मित्रांनो, तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगारिया, हे पण लक्षात असू द्या. बघा, अरविंद पनगारिया अध्यक्ष आहेत. आणि सचिव कोण आहेत? तर सचिव आहेत ऋत्विक रंजन पांडे, हे IAS अधिकारी त्याचे सचिव आहेत. हे पण लक्षात असू द्या. आणि हे जे आयोग आहे ना, आपला अहवाल कधी पर्यंत देणार आहे? तर 31 ऑक्टोबर 2025 हा पर्यंत हा आयोग अहवाल देणार आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बघा, ह्याच्यानंतर जे पॉईंट आहे, देशात राष्ट्रीय जे महामार्ग आहेत आपल्या, तर सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कुठे? तर ते आहेत महाराष्ट्रात. नंतर आहेत युपी मध्ये, आणि नंतर आहेत आपलं RR राजस्थान. हे पण महत्वाचा मुद्दा आहे. तर महाराष्ट्रात त्याची लांबी किती सर्वाधिक? तर महाराष्ट्रात 18,459 किमी राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे महाराष्ट्रात. बघा, महाराष्ट्रात खूप जास्त मोठा राष्ट्रीय महामार्ग आहेत. हे पण महत्वाचा पॉईंट आहे. बघा मित्रांनो, नंतर आपण बघू निर्देशांक. निर्देशांक पण खूप महत्वाचे आहेत. आपण जे एक्झामला येणार आहेत तेवढेच घेणार आहोत. बघा, निर्देशांक पहिला आहे. निर्देशांक बघा, ते पण खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे जागतिक भूक निर्देशांक. अतिशय महत्वाचा आहे. कारण बघा, भारत हा गंभीर उपासमार देशात येतो, त्यामुळे हा निर्देशांक पण येणाऱ्या परीक्षेत टार्गेट होऊ शकतो. कारण भारताची प्रगती बघितली तर भारताचा वरचीवर भूक निर्देशांकामध्ये क्रमांक घसरतच आहे. बघा, आधी होता 100, म्हणजे 101, 102, असं करत भारत 111व्या स्थानापर्यंत गेलाय. म्हणजे जागतिक जे भूक निर्देशांक आहे सध्या, तर भारताचा किती आहे मित्रांनो? तर बघा, भारताचा आहे 111 सध्या. क्रमांक किती आहे? 111. ते पण 125 देशामध्ये 111. बघा, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. भारत खूप गंभीर उपासमार मध्ये येतो मित्रांनो. ह्याच्यानंतर बघा, ह्याच्यानंतरचा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, ते म्हणजे स्वच्छ वायू संरक्षण. स्वच्छता. बघा, हे पण पॉईंट खूप महत्वाचे. तर भारतात आहे ना, सर्वात स्वच्छ राज्य
पहिल्यांदाच आपलं महाराष्ट्र बनलेलं आहे, त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा सर्वात स्वच्छ राज्य कोणतं आहे, तर ते म्हणजे आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्र सर्वात स्वच्छ राज्य, पहिला क्रमांक पटकवला आहे. ते दुसरं आहे मध्य प्रदेश, हे पण खूप महत्वाचं आहे. कोणतं आहे, तर मध्य प्रदेश. बघा हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकाला आपलं महाराष्ट्र आहे बघा. आणि सर्वात स्वच्छ शहर जर म्हणलं तर ते आहे इंदोर. कोणतं, इंदोर. तर 7व्यांदा इंदोरनं पहिला क्रमांक पटकवला आहे. तर 2 नंबरला कोणतं आहे, सुरत आहे. आणि 3 नंबरला कुठं आपली मुंबई आहे, नवी मुंबई. हे पण महत्वाचं आहे, नवी मुंबई. आणि 10 नंबरला कोणतं आहे आपल्या महाराष्ट्रातला विचार केला तर पुणे. 10 नंबरला पुणे आहे पहा मित्रांनो. महाराष्ट्रात पुण्याचा 10वा नंबर, नवी मुंबईचा 3रा नंबर, देशात पहिला नंबर इंदोरचा, 2रा नंबर सुरतचा. हे पॉईंट लक्षात असू द्या. आणि 1 लाख लोकसंख्या मध्ये जर बघितलं तर 1 लाख लोकसंख्याच्या खाली बघितलं तर महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे, तर सासवड. सासवड शहर पहिल्या क्रमांकाला आहे. हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. बघा आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉईंट आहे पहा, ते म्हणजे निर्यात सज्जता निर्देशांक. आपलं जे नीती आयोग आहे त्यांनी निर्यात सज्जता निर्देशांक 2022 जाहीर केलाय 2023 मध्ये. हा पण पाहू आपण. तर बघा निर्यात सज्जतामध्ये कोण आहे, तामिळनाडू. तामिळनाडू प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. आणि 3रा नंबर आहे कर्नाटकचा. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे बघा. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे आपलं कृषी आणि पर्यावरण घडामोडी. कृषी आणि पर्यावरण घडामोडी आपण पाहणार आहोत बघा. ते पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा पॉईंट आहे कृषी आणि पर्यावरण. बघा आपण काय केलं, पाठीमागं 5वी व्याघ्रगणना केली. 5वी किती, 5वी. बघा व्याघ्रगणना दर 4 वर्षाने होते. हे पण पॉईंट लक्षात असू द्या. व्याघ्रगणना कितवी केली, 5वी. दर 4 वर्षांनी होते. 4 वर्षांनी होते पहा. बघा तर भारतात किती वाघ आढळले, तर भारतात वाघ आढळले पहा 3167. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे, 3167. त्यामुळे लक्षात असू द्या 2006 पासून याची सुरुवात झालेली. किती, 2006 पासून. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे पहा. तर बघा नेक्स्ट पॉईंट आहे, देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता झालाय, इरांगना. इरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. हा आहे मध्य प्रदेश मध्ये पहा. आणि कितवा आहे मध्य प्रदेश मधील, तर 7वा. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आपल्या मध्य प्रदेश या राज्यात आहेत. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. किती, 7 आहेत पहा. हा 7वा आहे. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा आपण काय केलंय माहितीये का, आपलं जे 45वी युनेस्कोची जी 45वी हे झाली समजा जागतिक वारसा परिषद, त्यामध्ये भारतातील 2 ठिकाणाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटला आहे. 2 ठिकाणाला. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. बघा कुठे झाली, रियाद मध्ये झाली. सौदी अरेबियातील रियाद मध्ये झाली. हा पण महत्वाचा पॉईंट आहे, सौदी अरेबिया. बघा या 45व्या सत्रामध्ये भारतातील 2 ठिकाणाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटलेला आहे. पहिला आहे बघा पश्चिम बंगाल मधील शांतिनिकेतन, जिथे की रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेला आहे शांतिनिकेतन. हा हे पण खूप महत्वाचं आहे. याला पण जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटला आहे आणि ते भारतातील 41 जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. आणि बघा त्याच्यानंतर आहे होयसळ मंदिरे. जे होयसळ मंदिरेचे ग्रुप आहे हे जे आहे आपलं कर्नाटक राज्यात, हे पण भारतातील 42 जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. आणि ह्याच्यापेक्षा आणखी एक महत्वाचा पॉईंट जर तुम्हाला सांगायचा झाला तर जी 47वी जागतिक युनेस्कोची जी परिषद होणार आहे वारसा स्थळासाठी, ती होणार आहे आपल्या भारतामध्ये. कुठे होणार आहे, नवी दिल्ली इथे होणार आहे. 46वी 2024 ला होणार आहे. आता जुलैमध्ये होईल. तर किती, 46वी कुठे होणार आहे, भारतात होणार आहे. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर बघा मित्रांनो, तर आपण हे आताच पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केलेली आहे. राष्ट्रीय हळद मंडळ कुठे केलेली आहे, तेलंगणा राज्यात. राष्ट्रीय हळद मंडळ, राष्ट्रीय हळद मंडळ एवढंच पॉईंट लक्षात असू द्या, तेलंगणामध्ये केलेली स्थापना. बघा नंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे सिल्वर पॉपलेट. सिल्वर पॉपलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने सिल्वर पॉपलेट जे मासा आहे त्याला राज्य माशाचा दर्जा दिला आहे.
हे पण खूप महत्वाचं आहे. ह्याच्यानंतर कोणत्या आणखी राज्याने दिलाय तर घोळ मासा. घोळ मासा कोण्या राज्याचा राज्यमासा आहे तर ते म्हणजे गुजरातचा आहे. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. हे पण आणखी एक गोष्ट सांगायची राहिली तर महाराष्ट्र शासनाने आणखी 2-3 गोष्टी केलेल्या आहेत बघा. ग्रीन हायड्रोजन धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. आणि लोकायुक्त कायदा करणारे आणि सीएम आणि त्याच्या मंत्रिमंडळाचा लोकायुक्त कक्षेमध्ये समावेश करणारे देखील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा याच्यानंतर बघा जागतिक हवामान बदल परिषद. जागतिक हवामान बदल परिषद कुठे झाली? जागतिक हवामान बदल परिषद ती झाली बघा दुबईला. तिला COP28 नावाने देखील ओळखले जातं. ती COP28. हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. आणि 2029 म्हणजे 29 कुठे होणार आहे तर बाकू. देश कोणता आहे तर अझरबैजान. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. हे बघा जागतिक हवामान बदल परिषदेवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, त्यामुळे हा पॉईंट बघणं अतिशय गरजेचं आहे. बघा ह्याच्यानंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतरचा पॉईंट ते म्हणजे अंतरिक्ष घडामोडी. ते बी अतिशय मोजक्या आणि महत्वाचेच बघणार आहोत आपण. बघा कोणता पॉईंट आहे अंतरिक्ष. कारण अंतरिक्षावर एक प्रश्न हमखास आपल्याला पाहायला भेटतो. कंबाईन असो सरस कंबाईनला तर असतो, राज्यसेवेला पण येऊ शकतो. बघा अंतरिक्षामध्ये काय आपण केलंय तर पहिलं आहे चंद्रयान मोहीम. कोणती? चंद्रयान. चंद्रयान मोहीम. चंद्रयान मोहीम बघा 14 ऑगस्ट 2023 ला आपलं चंद्रयान प्रक्षेपण केलं आणि ते 23 ऑगस्टला सक्सेस झालं. 23 ऑगस्ट 2023 ला ज्या दिवशी हे सक्सेस झालं हा 23 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय दिन म्हणून सरकारने घोषित केलेला आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा त्या चंद्रयान जे आहे आपलं त्याचे सर्वात महत्वाचं आहे दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. कुठं? दक्षिण ध्रुव. आणि चंद्रयान पोहोचवणारा 4था देश USA, रशिया आणि नंतर चायना नंतर भारत कितवा? 14. फक्त मात्र दक्षिण ध्रुव म्हटल्यानंतर पहिला देश. हे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे बघा. त्याच्यानंतर बघा आदित्य एल मोहीम बघा 2 सप्टेंबरला याचं प्रक्षेपण झालं. आणि हे कायसाठी आहे तर सूर्याचा अभ्यासासाठी. हे पण खूप महत्वाचं आहे. हे पण लक्षात असू द्या. बघा याच्यानंतर आहे ते म्हणजे आपलं लायगो इंडिया एक शाळा. कुठे झाली? आपल्या हिंगोलीला औंढा नागनाथ इथे लायगो इंडिया एक शाळा. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे हिंगोली जिल्ह्यात. बघा त्याच्यानंतर बघा नईन शनी जे आपला ग्रह आहे त्याच्या नईन 62 उपग्रहाचा शोध लागला. किती? 62. अगोदर सर्वात जास्त उपग्रह कोणत्या याला होते तर ते होते आपल्या गुरु ग्रहाला. आता कोणत्या ग्रहाला झाले तर शनीला. किती झाले टोटल? 145. आणि गुरुला किती सध्या तर 92 उपग्रह आहेत. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे बघा. आणखी एक पॉईंट सांगतो तुम्हाला याच्यात ऍडिशनल माहिती थोडी. शुक्र आणि बुध ह्या 2 जे ग्रह आहेत यांना कोणताही उपग्रह नाही. या दोन्ही ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. हे पण खूप महत्वाचं आहे. आणि आपला जे पृथ्वी हा उपग्रह आहे त्याला एकच उपग्रह आहे. हे पण महत्वाचं असू द्या. मंगळ असेल, मंगळाला किती? 2 आहेत. हे पण पॉईंट खूप महत्वाचे आहेत. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे बघा त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ते म्हणजे अरब जे देश आहे आपला त्यातील पहिली महिला अंतराळ म्हणून कोण झाली? तर रेयानाहा बर्नाई. अरब देशातील पहिली महिला अंतराळ. हे पण पॉईंट लक्षात असू द्या. याच्यावर आपण प्रश्न एका वाक्यात येऊ शकतो. बघा याच्यानंतरचा जे पॉईंट आहे आपण ते पाहणार आहोत ते म्हणजे प्रमुख नेमणुका. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. याच्यावर 1 ते 2 प्रश्न असतात हमखास. तर आपण एकदम डिटेल मध्ये व्यवस्थित बघू नेमणुका.
आपण प्रमुख नेमणुका बघू सर्व. बघा तुम्हाला एका मिनिटात सांगतो. बघा जे आपलं जे माहिती अधिकार कायदा झाला 2005 ला, त्यानुसार आपल्या देशात मुख्य माहिती आयुक्त असतात. एक काय असतं, एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि 10 माहिती आयुक्त असतात. एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10. याचा कार्यकाळ असतो किती असतो पहा मित्रांनो, याचा कार्यकाळ असतो 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. बघा आता मुख्य माहिती आयुक्त पदी कोणाची निवड झालेली आहे? मुख्य माहिती आयुक्त ते म्हणजे हिरालाल सामरिया. याची आणखी वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पहिले दलित व्यक्ती आहेत की जे देशाचे मुख्य माहिती आयुक्त बनलेले आहेत. त्यामुळे हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा आणखी दुसरी गोष्ट म्हणजे काय, बिमस्टेक. जी बिमस्टेक संघटना आहे, बिमस्टेक, तर बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी बघा इंद्रमणी पांडे एका भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा बिमस्टेकची स्थापना आहे 1997 ची. त्याच्यात एकूण 7 देश आहेत. हे पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. आपल्या दक्षिण आशियामधले 7 देश बिमस्टेक मध्ये आहेत. हे पण भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावणारा पॉईंट आहे. त्यामुळे बिमस्टेक मध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकतो. इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी निवड झालेली आहे. हा पण पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. बघा याच्यानंतर बघा आपलं आणखी एक आपलं जे रेल्वे बोर्ड आहे, तर रेल्वे बोर्डाच्या सीओ म्हणून पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. त्या महिलेचं नाव काय आहे? जया वर्मा सिन्हा. हा पण नेमणूक खूप महत्वाची आहे. त्याच्यावर प्रश्न येणाऱ्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. त्यामुळे बघा सुरुवातीला बघा 1902 ला ज्यावेळेस इंग्रजांना रेल्वे बोर्ड स्थापन केला तेव्हापासून बघा आता एका महिलेची सीओ म्हणून निवड झाली. हे पण खूप महत्वाचं पॉईंट आहे. बघा ह्याच्यानंतर आपली नेमणूक आहे समीर शाह. बघा समीर शाह, तर समीर शाहची बीबीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. हे पण खूप महत्वाचे आहे. समीर शाह हे भारतीय वंशी आहेत म्हणून हा पॉईंट महत्वाचा आहे. हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा प्रकाश श्रीवास्तव जे आहेत यांची NGT आहे ना, जे आपलं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, याच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. बघा राष्ट्रीय ग्रीन न्यायाधिकरणची स्थापना कधीची? 2010 ची. त्याचे जे 4 कार्यालय आहेत बघा कुठे आहेत? भोपाळ जे प्रादेशिक कार्यालय आहेत बघा, भोपाळ, पुणे आणि चेन्नई आणि कोलकाता, या 4 ठिकाणी, चेन्नई, कोलकाता. हे पण लक्षात असू द्या. देशातील पर्यावरणाचे जे नुकसान होतं त्याच्यावर या दंड लावू शकतो NGT. बघा पाठीमागेच आपल्या कोणत्या अहमदाबाद महानगरपालिकेला दंड लावलेला आहे. ते पण खूप महत्वाचं आहे. बघा याच्यानंतर बघा आपली जी गुप्तहेर संघटना आहे रॉ जी संघटना आहे, तर रॉच्या प्रमुखपदी रईस सिन्हा. कोणाची? रईस सिन्हा यांची निवड झालेली आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. रईस सिन्हा लक्षात असू द्या एवढंच. बघा ह्याच्यानंतर बघा सुरेश एन पटेल यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून निवड झालेली. कोण? केंद्रीय दक्षता आयुक्त आहे ना, के संतानम समिती 1964 ला जी स्थापना झाली केंद्रीय दक्षता आयुक्ताची, आणि याला 2003 ला वैधानिक दर्जा देण्यात आला. कायदा करून यांचा अधिनियम करण्यात आला आणि याला वैधानिक दर्जा देण्यात आला. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर बघा याचा कार्यकाळ काय असतो दक्षता आयुक्ताचा? 4 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे काय अगोदर होईल ते असतो. हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा गिरीशचंद्र मुर्मू यांची WHO चे बाह्य लेखा परीक्षक म्हणून निवड झाली. कोण? गिरीशचंद्र मुर्मू. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. WHO च्या बाह्य लेखा परीक्षकपदी गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर बघा आपले अजय बंगा यांची जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. अजय बंगा हे भारतीय अमेरिकन आहेत. काय सर्वात मोठा मुद्दा? हे भारतीय वंशी आहेत आणि भारतीय अमेरिकन आहेत अजय बंगा. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा युपीएससीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर युपीएससीच्या अध्यक्षपदी डॉक्टर मनोज सोनी. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा त्याचा कार्यकाळ काय असतो युपीएससीच्या अध्यक्षाच्या? 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे.
जे काही अगोदर होईल ते हा याचा कार्यकाळ असतो युपीएससीच्या अध्यक्षाच्या, पुनर्नियुक्ती नसते यांची. हे पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. घटनेतील कलम 315 नुसार युपीएससीची स्थापना करण्यात आली. कलम 315 ते 323 पर्यंत या कलमामध्ये या डिटेल आपल्या लोकसेवा आयोगाची माहिती दिलेली आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. याच्यावर येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. बघा त्याच्यानंतर आहे चहा बोर्ड. चहा बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, तर चहा बोर्डाच्या अध्यक्षपदी अमरसिंग भाटिया. कोण? अमरसिंग भाटिया. हा पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. बघा अमरसिंग भाटिया यांची चहा बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता बघू मित्रांनो आपण नंतरचा आहे पॉइंट आपला, ते म्हणजे सर्वात महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. कोणत्या? आंतरराष्ट्रीय घडामोडी. हा आपला लास्ट पॉइंट असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडी. ते बी एक्झामच्या दृष्टिकोनातून याच्यावर एखादा तरी प्रश्न येईल अशी अपेक्षा 100% बाळगू. बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी सर्वात महत्वाचं काय आहे आता सध्या, G20. का? कारण G20 ची शिखर परिषद आहे, पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये झालेली आहे. बघा G20 ही संघटना जगात अतिशय महत्वाची आहे. त्याचं कारण काय मित्रांनो, बघा जागतिक लोकसंख्येच्या जागतिक जी जीडीपी आहे तर 80% जीडीपी एकट्या G20 संघटनेचा आहे. बघा 75% लोकसंख्या एकट्या G20 देशाची आहे. याच्यात बघा अगोदर याच्यात 19 देश आणि एक आपलं युरोपियन युनियन असं मिळून 20 देश होते समजा, एक युरोपियन युनियन धरलं. तर आताची भारतात बघा त्याचं आपण डिटेल बघू. G20 कुठं झाली? नई दिल्ली. बघा नई दिल्ली झाली. कुठे झाली? नई दिल्ली 2023 मध्ये. आणि 2024 कुठे होणार हे बी सांगू टाकू. 2024 होणार आहे बघा ब्राझील ला होणार आहे. बघा आता सर्वात महत्वाचं काय आहे बघा, G20 आहे मित्रांनो. त्याच्यात बघा आफ्रिकन युनियन जे आहे, आफ्रिकन युनियन, त्या आफ्रिकन युनियनला भारतात झालेल्या G20 मध्ये G20चं सदस्यपद देण्यात आलेलं आहे. बघा G20 या संघटनेची स्थापना जर बघितली तर याची स्थापना आहे 1999 ची. बघा 1999 ची स्थापना आहे आणि याचं मुख्यालय असं कोणत्याही स्पेसिफिक ठिकाणी नाही, याला मुख्यालयच नाही असं आपण म्हणू शकतो. हा पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. बघा सध्या देश सांगतो तुम्हाला 19 देश, युरोपियन युनियन बघा आणि आफ्रिकन युनियन, असे टोटल 21 देश म्हणता येतील आपल्याला. कारण या दोन आहेत ना, या युनियन आहेत आणि 19 देश आहेत, त्यामुळे याची टोटल संख्या म्हणता येईल आपल्याला 21 आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. G20 बघा खूप महत्वाची संघटना आहे, कारण हा जागतिक व्यापाराच्या 75% व्यापारात एवढ्याच देशाचा आहे. हे पण हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामुळे बघा हे पण खूप महत्वाचं आहे. याच्यानंतरचा एक पॉईंट आहे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. तो म्हणजे पॉईंट आहे वा इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष. इस्रायल बघा, इस्रायल हा देश खूप महत्वाचा आहे. बघा 1948 ला स्थापन झालेला देश आहे. त्याची स्थापना आहे, याला युनोने आणि ब्रिटनने सहकार्य केलं तर ज्यावेळेस त्याची स्थापना होत होती त्यावेळेस. आणि आता काय झाले मित्रांनो, बघा जे हा इस्रायल देश आहे, हा इस्रायल देश बघा, हा इस्रायल देश आहे. आणि इस्रायल देशाच्या खाली बघा कोणता देश आहे नैऋत्येला, तर हा जिथं आहे इजिप्त देश, इजिप्त आहे हा. आणि हा जे गाझा पट्टा म्हणून ओळखला जातो, हा गाझा पट्टा मित्रांनो 1967 ला हा गाझा पट्टा इजिप्तचा भाग होता. 1967 ला ज्यावेळेस इस्रायलने याच्यावर हमला केला आणि हा भाग जिंकून इस्रायलचा झाला. बघा इजिप्तची जी हमास नावाची एक दहशतवादी संघटना आहे, ही हमास दहशतवादी संघटना आहे ना, हा प्रदेश त्यांचा उद्देश आहे किंवा हा पॅलेस्टाईन जे भाग आहे, जे गाझीपट्टीचा भाग आहे बघा, हे पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जातो. आणि हा भाग आहे ना इजिप्तचा आहे. मग आपली हमास संघटना इथं काय करणार त्यात, तर इथं हल्ला करून ह्या पॅलेस्टाईनला एक मुस्लिम देश बनवायचं, ह्या हमास संघटनेचं उद्दिष्ट आहे. हे पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. आणि हा इस्रायल म्हणत आहे की हा आमचा भाग आहे, म्हणून ह्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, संघर्ष निर्माण झालेला आहे. बघा हे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. याचं उद्दिष्ट काय हमास संघाचं, तर हे इस्लामिक राज्य बनवायचे यांना, या दहशतवादी संघटनेचं. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे बघा, कारण याच्यावर राज्यसेवेला मुद्देसूद प्रश्न येऊ शकतो. बघा याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा आशियान शिखर परिषद. आशियान जी आपल्या दक्षिण आशियातली संघटना अतिशय महत्वाची आहे आपल्या देशासाठी. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आशियान संघटनेशी खूप महत्वाचं निगडीत आहे, कारण आशियानशी आपण सर्वात जास्त व्यापार करतो.
हे खूप छोटे छोटे आणि समुद्राच्या मध्ये असलेले काही देश आहेत. त्यामुळे जे आपण ब्ल्यू इकॉनॉमी म्हणतो त्यासाठी आपल्याला नंतरच्या येणाऱ्या काळात हा प्लॅन खूप महत्वाचा आहे. त्यामुळे भारत सतत आसियानशी चांगले संबंध प्रस्थापित करत असतो. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा, आसियानची स्थापना कधीची आहे? 1967 ची स्थापना आहे. त्याचं मुख्यालय आहे जकार्ता. खूप महत्वाचा आहे बघा. आणि 2023 ची आसियानची परिषद पण कुठे झाली? ती झाली या जकार्ताला. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. बघा, त्याच्यानंतर जे पॉईंट आहे ब्रिक्स शिखर परिषद. कोणती? ब्रिक्स शिखर परिषद. बघा कुठे झाली? या जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका इथे झालेली आहे. बघा, ही 15वी परिषद आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. आणि ही 16वी कुठे होणार आहे आता 2024 मध्ये? तर ही होणार आहे कझान. कुठं आहे ते? कझान ठिकाण रशियामध्ये. आता होईल का नाही माहित नाही, पण यांचं ठरलेलं आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा, त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा, भारत कॅनडा संघर्ष. बघा मित्रांनो, काय झालं तर माहितीये का? भारत कॅनडा संघर्ष का झाला? तर भारत कॅनडा संघर्ष ह्याच्यासाठी झाला की तिथं भारतीय वंशीय जे शीख समुदाय त्याची लोकसंख्या भरपूर आहे. असं सांगायचं झालं तर 7 खासदार भारतीय कम्युनिटीचे असे आहेत तिथे. अंदाजे सांगतोय, पण 7 पेक्षा जास्त पण असू शकतात. बघा, तर ह्याच्यात काय झालं तर माहितीये का? हरदीप सिंग निज्जर नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. आणि कॅनडा म्हणत होता हे भारताच्या व्यक्तीने केलेली आहे. आणि ह्याच्यात भारत सरकारचा सहभाग आहे. म्हणून भारत कॅनडा हा संघर्ष निर्माण झाला. हा पण पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. बघा, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, अंगकोर वाट जगातील 8वे आश्चर्य. कोणतं? अंगकोर वाट हे एक हिंदू मंदिर आहे. आणि ह्याला जगातील पहिले जे 7 आश्चर्य होते त्याच्यापैकीच आता ह्याला एक 8वं आश्चर्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. हे एक हिंदू मंदिर आहे. आणि हे कोणत्या देशात आहे? तर ते आहे कंबोडिया. कोणत्या? कंबोडिया. हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे. कारण एक हिंदू मंदिर आहे आणि हे अंगारकोट इथे आहे आणि जगातील 8वं आश्चर्य म्हणून याला मान्यता दिलेली आहे. बघा, त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा, आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली. बघा, साखर उत्पादनात असं बघायला गेलं तर जगात ब्राझील, क्युबा आणि भारत ह्या देशाचं वर्चस्व आहे. क्युबा देशाला तर साखरेचं कोठार म्हणलं जातं जगात. बघा, भारताची निवड जागतिक जे साखर संघटना आहे त्याच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे. त्यामुळे भारत सध्या जागतिक साखर संघटनेचा अध्यक्ष झालेला आहे. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. कारण ब्राझील, भारत हे 3 देश सर्व जगाला साखर पुरवण्याचं काम करतात. हे पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा, त्याच्यानंतर बघा, जगातील 8वा खंड सापडला. म्हणजे जगातील कितवा? 8वा खंड. बघा, त्या खंडाचं नाव काय आहे? झीलँडिया. आपण आतापर्यंत किती शिकलो होतो खंड? 7. आणि हा झीलँडिया हा 8वा खंड सापडलेला आहे. बघा, हा इकडे जे ऑस्ट्रेलिया खंड आहे त्याच्या खाली एक हा खंड म्हणून याला मान्यता दिलेली आहे. कोणता? झीलँडिया. बघा, त्याच्यानंतर आहे बघा, जशी G20 महत्वाची तशी G7 संघटना पण खूप महत्वाची आहे. बघा, G7 कुठं झाली त्याची? G7 ची परिषद ती झाली पहा हिरोशिमा जपान. बघा, G7 खूप महत्वाची आहे मित्रांनो. बघा, ज्या अमेरिकेने हिरोशिमावर बॉम्ब टाकले होते ते हिरोशिमा कुठे आहे? जपानमध्ये. हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा मित्रांनो, बघा, आंतरराष्ट्रीय योग दिन. बघा, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हा कितवा योग दिन आहे? 2023 चा हा 9वा योग दिन होता. युनोच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला आणि पंतप्रधानांनी पण याला उपस्थिती लावली होती. बघा, हे एवढे आपण महत्वाचे पॉईंट बघितलेले आहेत. ते येणाऱ्या एक्झामवर याच्यावर डेफिनेटली प्रश्न येऊ शकतात. G20 असेल, आपले आशियानची परिषद असेल, आपली G7 ची परिषद असेल, या सर्व पॉईंटवर आपण येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे आपण वरवर सर्वच पॉईंट कव्हर केलेले आहेत आणि येणाऱ्या काळात आपण राहिलेले पॉईंट डिटेलमध्ये पाहणार आहोत. आज आपण फक्त वर हेडलाईनच्या स्वरूपात आपण आज शिकवलेलं आहे. त्यामुळे बघा, याच्यानंतर जेव्हा घेऊ त्यावेळेस आपण पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकत जाऊ. त्यामुळे तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये एक पॉईंट सर्व क्लिअर होतील. ते पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, त्यामुळे आज आपण इथे थांबणार आहोत.
तर बघा, व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.